की मुख्यमंत्रीपद हे फिरतं राहायला पाहिजे, कधी त्यांच्याकडे कधी आमच्याकडे, अमित शहाकडे कधी माधुरीकडे भावना. आपण काल पाहिलं असेल की मुंबई विद्यापीठाच्या मुंबई युनिव्हर्सिटी त्या सिनेटच्या निवडणुका झाल्या. या निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष असेल, मिंदे गट असेल, यांनी गेले 2 वर्ष निवडणुका रखडवण्याचा, निवडणुका टाळण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. निवडणुका होऊच द्यायच्या नाहीत. म्हणजे मतदार नोंदणी करायची युवा सेनेनं, शिवसेनेनं. 92,000 मतं आम्ही नोंदवली. 92,000 मतदार यादीच रद्द करायची, असे अनेक उपद्व्याप केले. 2 वर्षामध्ये अनेकदा निवडणूक घेण्याचं टाळण्यात आलं. शेवटी हायकोर्टाने दणका दिला आणि सिनेटच्या निवडणुका झाल्या काल. 10 पैकी 10 जागा जिंकून या मुंबईतला तरुण वर्ग, सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे, शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं काल चित्र स्पष्ट झालं. याआधी पदवीधर मतदारसंघातसुद्धा शिवसेनेचा विजय झाला. आता सिनेटमध्ये म्हणजे पदवीधर मतदान करतात. त्याच्यामध्ये अनेक पदवीधर लाडक्या बहिणीसुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात. यांनी यापैकी 9 उमेदवारांनी कोटा तोडून मतदान घेतलं. ओव्हर जो कोटा आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेतलं. आणि जो आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याने 865 मतं घेतली. आणि ABVP भारतीय जनता पक्षाची त्यांच्या सर्व उमेदवारांची मिळून 706 मतं आहेत. 706 सगळ्यांची मिळून. आणि आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याची मतं 825 असतात. मुंबई विद्यापीठावर अशा तऱ्हेने भगवा फडकलेला आहे. ABVP असेल, मिंद्यांचा गट असेल, यांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही. याचं कारण असं आहे, हा जो मतदार आहे सुशिक्षित, तो विकला जात नाही. इथे मतं विकत जाण्याची अजिबात शक्यता नाही. त्याच्यामुळे मिंद्यांचं काही चाललं नाही. दुसरं म्हणजे हे मतदान हे EVMवर होत नाही, बॅलेट पेपरवर होतं. त्याच्यामुळे त्यांना काही गडबड करता आली नाही. मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या तरुणांनी शिवसेनेला मतदान केलं. हे कल आणि लोकांची मानसिकता आणि लोकभावना काय आहे हे दाखवणारं एक चित्र मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. देखिए, ये मुंबई यूनिवर्सिटी एक बहुत बड़ी संस्था है, ऐतिहासिक संस्था है. मुंबई यूनिवर्सिटी पूरे देश में मुंबई यूनिवर्सिटी का डंका बसता है. 2 साल से भारतीय जनता पार्टी और ये जो मुख्यमंत्री है उनका गठ चुनाव रोकने के लिए कोशिश कर रहा था. 2 बार चुनाव की डेट ऐलान हो गई. मतदाताओं की रजिस्ट्रेशन हो गया, 1-1 लाख मतदाताओं का रजिस्ट्रेशन हो गया. लेकिन डर के मारे ये सरकार और ABVP क्या बोलता है, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, चुनाव टालते रहे. आखिर हाईकोर्ट के आदेश से चुनाव हुआ और पूरा पैनल शिवसेना का जीत गया. 10 से 10 सीट. 10 में से जो 9 हमारे उम्मीदवार जीते हैं, उसने कोटा से भी ज़्यादा, जो कोटा लगता है जीतने के लिए, उससे भी ज़्यादा
मतदान लिया है। हमारा जो आखिरी उम्मीदवार है उनको 906 वोट मिले और पूरे एबीवीपी को मिलकर 700 वोट मिले हैं। पूरे 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 ये दर्शाता है कि महाराष्ट्र का युवा, महाराष्ट्र के राजधानी का सुशिक्षित युवा शिवसेना के साथ खड़ा है। चाहे महिलाएं हो चाहे युवा हो, शिवसेना के साथ खड़े। ये जीत इसलिए भी महत्वपूर्ण है कि यहाँ हमने जीत इसलिए हासिल की कि ये वोट खरीदे नहीं जा सके। सुशिक्षित मतदाता, तो एबीवीपी हो, भाजपा हो या शिंदे के लोग हो, जो वोट खरीदने में विश्वास रखते हैं, ये वोट खरीदे नहीं गए जा सकते। बहुत पक्के वोट होते हैं, सुशिक्षित वोट है। और दूसरी बात है, ये ईवीएम पे नहीं वोटिंग होता है, ये बैलेट पेपर पर होता है, तो वहाँ भी गड़बड़ नहीं कर सकते। तो मुंबई यूनिवर्सिटी यानी मुंबई के ऊपर फिर एक बार शिवसेना का भगवा लहराया है। उससे पहले ग्रेजुएट जो हमारी कॉन्स्टिट्यूंसी है वहाँ भी हम जीत गए और फिर एक बार मुंबई यूनिवर्सिटी में जीत गए। अब ये शुरुआत है। तो धारावी को लेकर देवेंद्र फडणवीस का बयान आया कि अगर अडानी हमारी बात नहीं सुनेंगे तो हम कॉन्ट्रैक्ट वापस ले लेंगे, इतना का बयान देवेंद्र फडणवीस। देखिए, ये बात अगर फडणवीस जी करते हैं कि अडानी हमारी बात नहीं सुनेंगे तो कॉन्ट्रैक्ट वापस लेंगे, क्या देवेंद्र जी को ये अधिकार है अडानी का कॉन्ट्रैक्ट वापस लेने का? अडानी को कॉन्ट्रैक्ट तो नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी देते हैं। हाँ, वो उनका लाडला उद्योगपति है, उनका लाडला बिल्डर है। तो देवेंद्र जी की बात में कोई दम नाही। धारावीच्या कार्यकर्त्यांनी आज तुमची भेट घेतली आहे? नक्कीच धारावी बचावचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आत्ता मला भेटले, राजू कोरड्यांसह सगळे पदाधिकारी, आणि त्यांची मागणी अशी आहे की धारावीची विधानसभा ही शिवसेनेनं लढावी, कारण हे आंदोलन धारावीचं शिवसेनेने जिवंत ठेवलं आहे। नेतृत्व या आंदोलनाची शिवसेना करते आहे। धारावीची विधानसभा शिवसेनेने लढावी अशा प्रकारे वारंवार मागणी करत धारावी बचाव किंवा कृती समितीचे लोक शिवसेनेच्या नेत्यांना भेटत आहेत। आज पुन्हा ते माझ्याकडे आले। त्यांची जी भूमिका आहे ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर मी घालेन आणि काँग्रेस हायकमांडशी सुद्धा आम्ही चर्चा करू। कुठल्या? प्रकाश आंबेडकर कुठेतरी साथ घालण्याचा प्रयत्न करतात। नाही, तुमचा प्रश्न काय आहे? शरद पवार गटाने 88 जागा सांगितल्या आहेत आणि काँग्रेस आणि पवार गट जागा तर 240 जागा होते, तर आता दोघांचे मिळून 214 मिळून उद्धव ठाकरे गटाला फक्त 14 जागा देतात। असं कोणी सांगितलं तुम्हाला? जागा वाटपाला आम्ही बसतो, आम्हाला माहिती आहे काय गणित आहे। कोणीही आकडा घेऊन बसलेलं नाही आणि पवार साहेब तर नक्कीच नाहीत, आम्हाला माहिती आहे। पवार साहेबसुद्धा या भूमिकेत नाहीत, किंवा पवार साहेब यांची भूमिका किंवा उद्धव साहेबांची भूमिका अत्यंत संयमी आहे की आपण तिघांनी एकत्र बसून जागांचं वाटप अशा प्रकारे करू की या राज्यात आपली सत्ता आलीच पाहिजे। त्याच्यामुळे पवार साहेबांनी एखादा आकडा घेऊन काही भूमिका घेतली आहे त्याच्यावरती माझा विश्वास नाही। प्रकाश आंबेडकर कुठेतरी भांडण लावायचा प्रयत्न करतायत महाविकास आघाडीमध्ये, कारण की या विधानावरून तसंच दिसतं आहे की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर देखील कुठेतरी तुमच्यामध्ये मतभेद आहेत असं कोण म्हणतंय? प्रकाश आंबेडकरांनी विधान केलेलं होतं की तुमच्यामध्ये भांडण आहे। आमच्यामध्ये काही भांडण नाहीत, आमच्यामध्ये भांडण व्हायची अजिबात सुतराम शक्यता नाही। लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आमची वज्रमुठ मजबूत होती, म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो। जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष 100% नेस्तनाबूत झाला असता। हे आंबेडकर साहेबांनी आमच्या माहिती आहे। आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की आता आपण हट्ट बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील, आमचे सहकारी राहतील। संविधान वाचवण्याच्या कामामध्ये संविधानावरचा धोका अद्याप टळलेला नाही।
हे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना सांगण्याची गरज नाही, त्यांनाही माहिती आहे. कधीही संविधानाला डंख मारला जाईल अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा अत्यंत सावधपणे भूमिका घेणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल अशी पावलं टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला नख लावण्यासारखं. देवेंद्र फडणवीस आवाज करना रहा अजित पवार को लेके ये कहा कि हमारी सीटें कन्वर्ट नहीं हुई लोकसभा चुनाव में अजित पवार के साथ जाने से, ऐसा देवेंद्र फडणवीस ने कहा. बात ऐसी है, ना एकनाथ शिंदे के पास वोट है ना अजीत पवार जी के पास वोट है. बीजेपी के पास जो वोट है वो उनको ट्रांसफ़र हो गए और इसीलिए चाहे एनसीपी की एक सीट हो अजीत पवार ग्रुप की या मिंदे ग्रुप की जो सीटें आई है वो सिर्फ बीजेपी की वजह से आई है. बाकी उनके पास अपना कुछ नहीं है. माचिस का एकदम खाली डिब्बा है शिंदेगड. चलिए थँक्यू. सर धर्मवीर चित्रपटामध्ये जे संवाद आहे त्यावर आता आक्षेप काय? घेतला जातोय. राज ठाकरेंसारखा उमदा वारसदार जावला तेव्हा का नाही आवाज उठवला असं म्हणण्यात आलेलं आहे. पण मुळात 2000 निधन 2001 मध्ये झालं आणि उद्धव ठाकरेंना कार्यपक्ष 2003 मध्ये झालं. 2005 साली राज ठाकरेंनी पक्ष सोडला. त्यामुळे बरेचसे आता बघा, धर्मवीर 1, धर्मवीर 2, धर्मवीर 3 जसजशा निवडणुका येतात तसे धर्मवीर 1, 2, 3, 4, 5 धर्मवीरांना आम्ही जास्त ओळखतो. दिघे साहेबांचं निधन 2001 साली झालं. राज ठाकरे यांनी पक्ष 2005 साली सोडला, यातला माहीत असतं, बरोबर आहे. आता ज्यांनी पक्ष सोडला 2005ला त्यांच्याबाबत 2001 साली स्वर्गवासी झालेले दिघे साहेब बोलत आहेत. अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा आहे तो. काल्पनिक ह्याच्यावरती काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवून ते एक प्रकारे दिघे साहेबांचं चारित्र्य हनन केलेलं. आता काल तो सिनेमा लावला होता टी व्हीला, मी कुठेतरी होतो आणि दिसलं, मला धक्काच बसला. ज्या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे, दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरत आहेत. आपण पाहते दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून डेड बॉडी, दूसरा कोई नेता उधर, ये अपने कंधे पर उनका डेड बॉडी, हाँ, पार्थिव लेकर शिंदे जी भाग रहे. कौन सी फिल्म, कौन बना रहे हैं फिल्म, कौन लिख रहे हैं? ये दिघे साहब का अपमान है और उनके जो सभी समर्थक रहे, उनके चाहने वाले, उनका अपमान है. ऐसी ऐसी बातें उसमें दिखाई है. हाँ, अब क्या बोलें? भेज दो ऑस्कर में ये सिनेमा. ये ऑस्कर का सिनेमा है, कोई डुप्लीकेट ऑस्कर लगा दो. यहाँ गांव में 5 पखाड़ी में एक ऑस्कर का ऑफिस डाल दो या ओड़ा माजूड़ा में और एक ऑस्कर पुरस्कार दे दो उसको. हाँ, दिघे साहब के डेड बॉडी लेकर आनंद दिघे अपने कौन है मुख्यमंत्री भाग रहे हैं और दिघे साहब के हाथ ऐसे लटक रहे हैं. बेचारे क्या है, हम थे उस वक्त, हमने देखा है सब कुछ. लेकिन ये पैसे की लालच में ये राइटर, डायरेक्टर, कलाकार जो फिल्में बना रहे हैं ना, ये दिघे साहब का सबसे बड़ा अपमान है. प्रवीण तरडेंनी हा सिनेमा लिहिला आणि ते कुठेतरी भाजप आणि संघाच्या जवळचे आहेत. असतील तो त्यांचा प्रश्न. पण ज्या पद्धतीनं दिघे साहेबांचा त्यांच्या मृत्यूनंतर हा वापर केला जातो आहे, अशा पद्धतीनं हा घृणास्पद, हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. मुळात चित्रपट की प्रचारपट हा प्रचार पण नाही आहे, हा दिघ्यांचा अपप्रचार आहे. हा प्रचार सुद्धा नाही, हा दिघे साहेबांचा अपप्रचार सुरू आहे या सिनेमातून. मी इतका बकवास सिनेमा माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही. दिघे साहेबांचं संपूर्ण आयुष्य आमच्या समोर आहे. त्यांच्या अनेक गोष्टीला मी साक्षीदार आहे, अनेक खटल्यामध्ये मी साक्षीदार आहे त्यांच्याबरोबर. त्यांच्या मृत्यूच्या वेळेला आम्ही त्या तिथे उपस्थित होतो, आम्हाला माहिती आहे सगळं. कोणी तिकीट काढून जाणार नाही, खोटं आहे सगळं. खरं म्हणजे त्यांनी एक ओळ टाकली पाहिजे, या सिनेमातल्या कथानकाचा सत्य आणि वास्तविकतेशी काही संबंध नाही, अशी ओळ टाकली पाहिजे. कारण ते सत्यच नाही आहे. धन्यवाद. महिला मंत्रालय में आके तो